त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बाप्पाची आरती झालेली आहे। एनडीटीव्ही मराठीच्या ऑफिसमध्ये मुख्यमंत्री स्वतः आले होते आणि त्यांच्याच हस्ते बाप्पाची आरती संपन्न झाली आहे। मराठीच्या न्यूज रूम मध्ये फडणवीसांकडून एनडीटीव्ही मराठीच्या बाप्पाचं दर्शनही घेण्यात आलेलं आहे। हे दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः एनडीटीव्ही मराठीच्या कार्यालयात दाखल झाले होते आणि त्याच वेळेस त्यांनी एनडीटीव्ही मराठीच्या बाप्पाचंही दर्शन घेतलेलं आहे। फडणवीसांच्या हस्ते आरती देखील संपन्न झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अगदी काही वेळापूर्वीच एनडीटीव्ही मराठीच्या न्यूज रूम मध्ये दाखल झाले होते आणि त्याच ठिकाणची ही दृश्य आपण बघत आहोत। फडणवीस न्यूज रूम मध्ये दाखल झाले आणि त्यानंतर त्यांच्या हस्ते एनडीटीव्ही मराठीच्या गणपती बाप्पाची आरती देखील झालेली आहे। फडणवीसांनी एनडीटीव्ही मराठीच्या बाप्पाचं मनोभावे दर्शनही घेतलेलं आहे आणि त्यानंतर राज्यामध्ये सुख समृद्धी लाभू दे, यासोबतच सगळ्यांना चांगली बुद्धी देव असं देखील मनोभावे दर्शन घेत यावेळेस फडणवीसांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एनडीटीव्ही मराठीच्या बाप्पाची ही आरती आपण पाहतोय। सर्वांगी सुंदर शेंदुराची कंडील के माळ कापराची। जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती। दर्शन मात्रे मन कामना पूर्ती। जय देव गौरी कुमरा चंद्रनाची उठी कुंकुम केशरा। हिरे जगमुख शोभतो बरा झुंझुंती नुपुरे चढी घागरिया। जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती। दर्शन मात्रे मन कामना पूर्ती। जय देव लंबोदर पीतांबर पडिवर वंदना। सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना। दास रामाचा वाटवा हे सगना। संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना। जय देव दुर्गीन संसारी अनाथनाचे अंबे करुणा विस्तारी। वारी वारी जन्म मरणाचे वारी। आरी पडलो आता संकट निवारी। जय देवी महिषासुरमर्दिनी। ईश्वर वरदे कारक संजीवनी। जय देवी गुरुरी भूमी पाता तुझे से नाही। सारी श्रमले परंतु न बोलले काही। साही विवाद करता पडलो प्रवाही। हेतू भक्ता लागे भाव शिलवलाही। जय देवी महिषासुरमर्दिनी। ईश्वर वरदे कारक संजीवनी। जय देवी प्रसन्न वदते प्रसन्न होशी निजदाशा। देशापासून सोडी भोकाशा। अंबे तुझ वाचून पूर्वी आशा। तल्लीन झाला पदपंकज देशा। जय देवी महिषासुरमर्दिनी। ईश्वर वरदे कारक संजीवनी। जय देवी आनंद तमेव माता पिता तमेव बंधु सखा तमेव विद्या पूर्णं तमेव सर्वं मदेव च। कायेन वाचा मनसेन वा पूजात्मना वा प्रकृतिसभा करोमि यज्ञं सकलं तस्मै माधवं गोपिकावल्लभं जानकी। तर आपण ही दृश्य पाहिलेली आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एनडीटीव्ही मराठीच्या बाप्पाची आरती झालेली आहे। एनडीटीव्ही मराठीच्या कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोहोचले होते आणि त्याच वेळेस त्यांनी एनडीटीव्ही मराठीच्या बाप्पाचं दर्शनही घेतलं आणि त्याच नंतर त्यांच्या हस्ते आरतीही संपन्न झालेली आहे। ही दृश्य आहेत एनडीटीव्ही मराठीच्या न्यूज रूम मधली।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अगदी काही वेळापूर्वीच एनडीटीव्ही मराठीच्या न्यूजरूम मध्ये आले होते आणि त्यांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे. राज्यात सुख समृद्धी नांदू दे असं देखील गणपती बाप्पाकडे त्यांनी प्रार्थना केल्याचं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एनडीटीव्ही मराठी सोबत बोलताना सांगितलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एनडीटीव्ही मराठीच्या बाप्पाची ही आरती संपन्न झाली आणि त्याच नंतरची ही दृश्य आपण बघत आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एनडीटीव्ही मराठीच्या कार्यालयाला भेट दिली होती आणि त्यानंतर त्यांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते याच वेळेस गणपती बाप्पाची आरती ही संपन्न झालेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एनडीटीव्ही मराठीच्या न्यूजरूम मध्ये आलेली ही दृश्य आपण बघत आहोत. मुख्यमंत्र्यांनी गणपती बाप्पाचं मनोभावे दर्शन घेतलं आणि त्याच नंतर त्यांनी आरती देखील केलेली आहे. एनडीटीव्ही मराठीच्या बाप्पाची आरती देखील त्यांनी केलेली. राज्यासह देशभरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये गणेशोत्सव साजरा होत असताना एनडीटीव्ही मराठीच्या कार्यालयात सुद्धा गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी खास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्या कार्यालयात आलेले आहेत. खूप खूप स्वागत आहे सर एनडीटीव्ही मराठीच्या कार्यालयामध्ये. सर, देशभरामध्ये उत्साहामध्ये गणेशोत्सव साजरा होतोय. गणेश भक्तांना राज्यातल्या जनतेला काय संदेश देणार? खरं म्हणजे गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा महाउत्सव झालेला आहे आणि तो महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाहीच, तो देशभरात साजरा केला जातो. गणेश उत्सव हा सामाजिक अभिसरणाचा उत्सव आहे, समाजाच्या एकतेचा संदेश देणारा उत्सव आहे आणि सर्वांना एकत्रित आणून भक्तिभाव जागृत करणारा, नेतृत्व गुण तयार करणारा, संघटन कौशल्य तयार करणारा अशा प्रकारचा हा एक सोहळा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी पारंपरिक पद्धतीने तो जास्तीत जास्त चांगला कसा साजरा करता येईल हा प्रयत्न केला पाहिजे. आणि आपल्याला कल्पना आहे की श्री गणपती ही बुद्धीची देवता आहे, त्यामुळे त्यांना आपण या निमित्ताने हीच प्रार्थना केली पाहिजे की म्हणजे माझ्यासहित सगळ्यांना सुबुद्धी मिळावी अशा प्रकारची प्रार्थना गणेशाच्या चरणी केली पाहिजे आणि सन्मार्ग त्यांनी आपल्याला दाखवावा. आणि अर्थातच सुखसमाधान, समृद्धी, आरोग्य, ऐश्वर्य या सगळा आशीर्वाद महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला त्यांनी द्यावा अशा प्रकारची प्रार्थना देखील या निमित्ताने त्यांच्या चरणी आपण करूया. सर, याच गणेशोत्सवाच्या काळामध्ये मुंबईमध्ये मनोज जरांगे आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करतात. तिकडे नागपूरमध्ये सुद्धा ओबीसींचं उपोषण सुरू झालेलं आहे. एक तिढा राज्यामध्ये निर्माण झालेला आहे. यावरती गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने कसा तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे? असं आहे की गणपती बाप्पा सर्वांना सुबुद्धी देतील आणि सगळे एकमेकाचा विचार करतील असं आपण अपेक्षा व्यक्त करूया. मुळातच आपल्याला कल्पना आहे की 2014 ते 2025 हाच काळ असा आहे की ज्या काळामध्ये 3 वेळा आमचं सरकार आलं आणि 3ही वेळा आमच्याच सरकारने मराठा समाजाकरता अनेक योजना सुरू केल्या, आरक्षण दिलं. त्याच्या आधीच्याही सरकारने काही केलं नाही आणि मध्ये असलेल्या सरकारने काही केलं नाही. आम्ही मराठा समाजाला पहिल्यांदा मी मुख्यमंत्री असताना आरक्षण दिलं, मग शिंदेसाहेब असताना आरक्षण दिलं, मी मुख्यमंत्री असताना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आपण पुनरुज्जीवित करून ते इतकं बलशाली केलं की आज त्याच्या माध्यमातून 1.5 लाख मराठा तरुण हे उद्योजक झाले आहेत. 13,000 करोड रुपयाचं बिनव्याजी कर्ज आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. नोकरी मागणारे नाही, नोकरी देणारे मराठा तरुण आपण त्या ठिकाणी उभे केलेले आहेत. किंवा आपण बघितलं असेल तर आपण शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या. शिक्षणाच्या माध्यमातून आज खाजगी कॉलेजेसमध्येही शिक्षणाच्या फीच्या प्रतिपूर्तीची योजना आणली. मुलांना शिक्षणासोबत राहण्याची व्यवस्था नसेल तर निर्वाह भत्ता आपण त्या ठिकाणी सुरू केला. परदेशी शिष्यवृत्ती आपण सुरू केली. सारथीसारखा एक संस्था आपण चालू केली की जी संस्था आज मुलांना इतक्या चांगल्या प्रकारे ट्रेनिंग देते की UPSC MPSC मध्ये मराठा समाजाचा टक्का वाढलेला आहे. ते मराठा समाज असो, ओबीसी समाज असो, कुठलाही समाज असो, त्या समाजाच्या उत्थानाकरताच आम्ही काम करतो. आजही मराठा समाजाला 10% आरक्षण आहे, ते टिकलेलं आहे, ते चाललेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आता ठीक आहे, मनोज जरांगे यांनी पण काही मुद्दे मांडलेले आहेत. लोकशाहीत आपलं मत मांडण्याचा सगळ्यांना अधिकार आहे किंवा एखादी गोष्ट असेल तर त्याच्या विरोधी मत व्यक्त करण्याचा देखील सगळ्यांना अधिकार आहे. आम्ही देखील लोकशाही मानणारे लोक आहोत आणि म्हणून आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करतो आहोत. आणि आज आता आमच्या एम्पावर्ड कमिटीने त्या संदर्भात एक बैठक घेतली. त्या बैठकीनंतर काही निर्णय त्यांनी घेतले. आता त्या संदर्भातली चर्चा करण्याकरता जस्टिस शिंदे कमिटी ही श्री मनोज जरांगे पाटील यांना भेटणार आहे. त्यामुळे चर्चेतनं मार्ग निघतो, मार्ग काढू.
खूप खूप धन्यवाद सर, एनडीटीव्ही मराठीशी बातचीत केल्याबद्दल. तर हे होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. समाजातल्या प्रत्येक घटकाच्या उत्थानासाठी सरकार काम करते आणि करत राहील अशी ग्वाही त्यांनी दिलेली आहे. एनडीटीव्ही